महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती आहे. त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातील आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिकेच्या निवडणुका नसत्या तर त्रिभाषा धोरणाला इतक्या प्रमाणात विरोध झाला नसता. मराठी प्रेम नाही तर राजकारण सुरू आहे. हिंदीला विरोध आणि इंग्रजीसाठी पायघड्या अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून टोला लगावलाय. शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचं चित्र बदलेल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी विश्वास व्यक्त केलाय. 2017 मध्ये मनात आणलं असतं तर मुंबईत भाजपाचा महापौर झाला असता. आता महापालिकेत आमचाच महापौर होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय. मोर्चात सगळे भाऊ एकत्र येतील, आमच्यात कोणताही वाद नाही. एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे. राज्याच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट झाली. यावेळेला दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही नेते एका नाळेशी जोडलेले आहेत. ती नाळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ठाकरे बंधूंवरती बोलताना रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीविरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी संभाजीनगरमध्ये जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. परभणी इथल्या वकील मुजाहिद खान यांनी आरोप केलाय. माझ्या वडिलांचे आणि अर्जुन कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मला ही जमीन गिफ्ट दिलेली आहे. यामध्ये संदीपान भुमरे किंवा विलास भुमरे यांचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण जावेद खान यांनी केलंय. धुळ्यातील गुलमोर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. माजी आमदार अनिल गोटे यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय. मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलंय. राजकीय स्वार्थासाठी आणि मराठी माणसाची दिशाभूल करण्यासाठी 5 जुलैला मोर्चा काढण्यात आलाय. मंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर टीका केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना फोन केला. यावेळेला त्यांनी मराठी भाषेसाठी मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांबरोबर मोर्चात सहभागी होण्याबाबत वडेट्टीवार निर्णय घेणार आहे. मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाबाबत मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्रित येऊन मोर्चा काढणार असतील तर त्यावरती आक्षेप घेण्याचं काही कारण नाही असं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून फक्त मराठीचा आव आणला जातोय. मराठीसाठी नव्हे तर मुंबई पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वार्थी भावनेने ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे. मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठी माणूस टिकला पाहिजे. मोर्चातून मराठी माणसाची ताकद दिसेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वैभव नाईकांनी दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना योगेश कदम यांनी वक्तव्य केलं. त्रिभाषा धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उभाटाच्या शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. अध्यादेशाची शिवसैनिकांकडून होळी करण्यात आली. नंदुरबार शहरातील अंधारे चौकात ठाकरे गटाकडून त्रिभाषा धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. त्रिभाषा धोरणाविरोधात बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील रांजण गावातल्या 18 कोटी किमतीच्या सरकारी मालकीच्या 72 गुंठे जमिनीला मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आपल्याकडे डॉक्युमेंट आलं तर अधिवेशन काळात हा प्रश्न मांडू अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे. मला कोणीतरी हे डॉक्युमेंट पुरवले पाहिजे. आपल्या माध्यमातून ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील त्यांनी माझ्याकडे पुरवलं तर नक्की अधिवेशन काळामध्ये मी याचा निर्णय याच्यामध्ये लक्ष टाकेन. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा.
राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक 30 जूनला निवृत्त होणार आहेत. नव्या मुख्य सचिव पदासाठी सनदी अधिकारी इक्बाल सिंह चहल, वरिष्ठ अधिकारी राजेश कुमार आणि राजेश अग्रवाल यांची नावं सध्या आघाडीवर आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापर करण्यात आला. यावेळेला पोलिसांनी विनापरवाना उडवलेले 9 ड्रोन जप्त केलेत. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं. बारामतीच्या काटेवाडी इकडे गोल रिंगण पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडतं. काटेवाडी तुकोबांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. धोतरांच्या पायघड्या घालत परीट समाजाने तुकोबांच्या पादुकांचं स्वागत केलंय. दरम्यान काटेवाडीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणी तब्बल 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. लातूरच्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणानं चांदीचा मुकुट अर्पण केलाय. गणी सय्यद हे भजन कीर्तनालाही जातात. राज्यात महिला आयोग आणि पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी काळात महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासासाठी आरोग्य वारीची सुरुवात करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत या आरोग्य वारीचं प्रस्थान झालं. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे आता मंदिराचं जुनं रूप खुलून दिसतंय. दरम्यान विद्युतीकरणाची जोड दिल्यामुळे मंदिर अधिक आकर्षक दिसतंय. आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला. यावेळेला आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हळूहळू वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. यावेळेला गैरसोय होऊ नये यासाठी आजपासून लाडक्या विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू असणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या देहूतील 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. देहूनगर पंचायतीच्या वतीने पुलाच्या दुतर्फा प्रवेश बंदचा सूचना फलक लावण्यात आला. बुलढाण्याच्या वडगाव तेजन गावामध्ये पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झालाय. त्यामुळे 4 चाकीचा अपघात झाल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी आहेत. जळगावच्या पाचोरा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेडगाव नंदी गावासह शेतशिवारात पाणी साचलंय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. वर्ध्याच्या वायगाव शिवारातील बोरगाव आलोडा रस्त्यावरील नाल्यावरती असणारा पूल 2 वर्षात 6व्यांदा वाहून गेलाय. दरम्यान तातडीने पूल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. अकोलाच्या झरंडी गावासह काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय. तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी करतात. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांच, उतावळी तसंच पैनगंगेला महापूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यात नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पिकासह जमीन खरडून निघाली आहे. मावळात पावसाचा जोर अधिक वाढू लागलाय. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. मावळ तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. पावसाचं पाणी आणि चिखल यामुळे अंदरमावळातील दाहुली कांबरे या घाटामध्ये अवजड कंटेनर चिखलात अडकलाय. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढलाय. मावळ तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावलाय. मधाचा आगार असलेल्या मावळात पडत असलेल्या पावसामुळे शेतीला चांगले दिवस येणार असल्यामुळे बळीराजानं समाधान व्यक्त केलंय. सिंधुदुर्गाच्या कावळेसात पॉइंटवरती कोल्हापूरचा पर्यटक तरुण दरीमध्ये कोसळलाय. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता ही घटना घडली. घटनास्थळी दाट धुकं तसंच मोबाईल रेंज नसल्यामुळे मदत कार्यास अडचणीत असल्याची माहिती. पुणे ते नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करत असताना नर्सने महिलेच्या पोटाला जेलऐवजी ॲसिड लावले. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर संबंधित नर्स अर्धा तास पसार होती. दरम्यान संबंधित महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ सुखरूप आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमणावरती पालिकेने धडक कारवाई केलेली आहे. शहरातील 1350 मालमत्तांवरती उद्यापासून कारवाई केली जाणार आहे. संभाजीनगर शहरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. बुलढाण्यात खामगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र या अतिक्रमण हटाव मोहीम सामान्यांच्या जीवावर उठली आहे. अनेकांचे रोजगार पालिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आले.
आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरातील रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. समान वेतन समान काम या तत्वावरती रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरवल्या जाव्यात या मागणीसाठी हे कर्मचारी संपावर जात आहेत. भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. भारतीय किसान युनियनच्या वतीने लातूरमध्ये लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये विविध मागण्यांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चा काढलाय. विकास कामं झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या अंकलीमध्ये 1 जुलैला शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय आंदोलन केलं जाणार आहे. अहिल्यानगरच्या बेलापूरमध्ये जनावरांचा कत्तलखाना जमीनदोस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. 7 दिवसात कत्तलखान्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे नागरिकांना तातडीने देण्याची मागणी केली आहे. जालन्याच्या मंठामध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकरांविरोधात आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या विरोधात आंदोलन छेडलंय. वीज चोरी केल्याचा आरोप घाटे यांच्यावरती आहे. पुण्यातील महावितरण कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. धाराशिवमध्ये उभाटा गट भाजप आमदार बबनराव लोणीकरांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलंय. परभणी शहरातील गांधी पार्क भागातील सोन्या चांदीच्या दुकानात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 4 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला. एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या वाहनाचा अपघात झालेला असून पूर्ववैमनस्यातून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती तपासात समोर आली. या प्रकरणात 3घांना अटक केली. सोलापूरच्या मुळेगाव तांडा इकडं हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळेला अवैधरित्या दारूची विक्रीसाठी बनवलेली 25,000 लिटर दारूसाठा उद्ध्वस्त केलाय. उल्हासनगरमध्ये रुग्णालयातच डॉक्टरांनी विनयभंग केलेला आहे. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली. परभणीमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालाय. 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नागपूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करून घेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 मोबाईल आणि रोख असा 37,000चा मुद्देमाल जप्त केला. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथल्या रेणुकादेवी मंदिराच्या गडाची संरक्षक भिंत कोसळली. गडावरती जाण्यासाठी स्कायवॉक आणि लिफ्टचं काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. वाशिमच्या भट उमरामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळला. यावेळेला एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाण्याच्या वडगाव तेजन या गावामध्ये पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला. त्यामुळे 4 चाकीचा अपघात झाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत. नागपूरच्या छत्रापूर नांदा गोमुख फाटा याजवळ भरधाव कंटेनरने जनावरांना धडक दिली. या अपघातात 25 जनावरांचा मृत्यू झाला. दरम्यान गावकऱ्यांनी आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळेला आमदार आशिष देशमुख यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ थोरात यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळे उक्कलगावमध्ये तणाव निर्माण झालाय. 20 जून रोजी बेलापूर खुर्द परिसरात 5 अज्ञातांनी हा हल्ला केला होता. बोईसर इकडे पोहण्यासाठी गेलेल्या 4पैकी 3 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. एकाच कुटुंबातील 2 सख्या भावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नांदेडमध्ये एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. कामावरून काढल्याच्या नैराश्यातून तरुणाने जीवन संपवल्याची माहिती आहे. दरम्यान फायनान्स कंपनीचा मॅनेजरवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.